वतन वतन मेरे आबाद रहे तू, है वतन वतन मेरे आबाद रहे तू। मैं जहाँ रहूं जहाँ मैं याद रहे तू, मैं जहाँ रहूं जहाँ मैं याद रहे तू। है वतन मेरे वतन, है वतन मेरे वतन। नमो मातृभूमी जिथे जन्मले मी, नमो मातृभूमी जिथे जन्मले मी, नमो आर्यभूमी जिथे वाढले मी, नमो कर्मभूमी जेच्याच गावी, पडो देह माझा नमामि नमामि, पडो देह माझा नमामि नमामि. नमस्कार, मी साक्षी संदीप शिरतोडे, न्यू इंग्लिश स्कूल भाळवण येथे इयत्ता 7वीच्या वर्गात शिकते. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. कित्येक लढाया लढून कित्येक बलिदाने देऊन त्यांची आहुती वाहून शेवटी हे स्वातंत्र्य आपल्या पदरी पडले. स्वातंत्र्य ह्या शब्दाचा अर्थ फक्त तीच व्यक्ती समजू शकते ज्याने कधी पारतंत्र्य पाहिले असेल, जो कधी गुलामगिरीत राहिला असेल. स्वातंत्र्याचे मूल्य शब्दात सांगता येणार नाही. आपण सर्वजण तर खूपच नशिबान आहोत, कारण आपण या स्वतंत्र भारतात जन्माला आलो. मित्रांनो, भारत, हिंदुस्तान, इंडिया ही नावं तोंडावर जरी आली ना तरी असं रक्त सरसायला लागतं, मान अभिमानाने उंचावते. जेव्हा हा तिरंगा आपल्यासमोर फडकत असतो ना, तेव्हा आपल्या देशातील प्रत्येकाच्या मनातील ही देशभक्ती, ही भावना, तो आदर्श पाहण्यासारखा असतो. किसी ने खूब कहा है कि हम अपनी जान के दुश्मन को भी अपनी जान दे देते हैं, कि हम अपनी जान के दुश्मन को भी अपनी जान दे देते हैं. मोहब्बत की इसी मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं, मोहब्बत की इसी मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं. जो दुनिया में दिखाई दे उसे खामोशी कहते हैं, जो दुनिया में दिखाई दे उसे खामोशी कहते हैं, जो आंखों में दिखाई दे उसे तूफान कहते हैं. और ऐसा एक ही देश है, और ऐसा एक ही देश है जिसमें मेहमानों को भी भगवान कहते हैं, जिसमें मेहमानों को भी भगवान कहते हैं. मित्रांनो, आपल्या भारताला ना सोन्याची चिडिया म्हटलं जातं. का बरं? कारण आपल्या भारतासारखं समृद्ध शेतीप्रधान कृषीप्रधान देश त्या काहीतरी नव्हता हो. म्हणूनच कदाचित इंग्रजांना सुद्धा आपल्या भारतातून बाहेर पाऊल टाकताना खूप त्रास झाला असावा. 1857 चालू झालेला हा संग्राम, स्वातंत्र्य संग्राम, स्वातंत्र्य यज्ञ शेवटी 15 ऑगस्ट 1947 रोजी शांत झाला आणि 26 जानेवारी 1950 ला आपला भारत देश प्रजासत्ताक झाला. किती छान ना. पण तुम्हाला माहित आहे का, आपला भारत देश प्रजासत्ताक झाला असला, स्वतंत्र झाला असला तर ते कुणापासून झाला? तर या भारत भूमीवर राज्य करणाऱ्या इंग्रजांपासून झाला. पण जातीभेदापासून नाही, जाती धर्मापासून नाही, अंधश्रद्धेपासून नाही. ते कार्य तर अजूनही चालू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, पंडित जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री यांसारख्या अनेक नेत्यांनी खूप प्रयत्न केले कारण या स्वतंत्र भारताला स्वराज्यात बनवण्यासाठी. पण खंत एका गोष्टीची वाटते की आजही ते कार्य पूर्ण झालेले नाही. आजही हवी तशी प्रगती, तो स्वप्नातला भारत आणि ते स्वराज्य कुठे दिसून येत नाही. पूर्वी ना इनामापेक्षा इमान हा शब्द भारतासाठी खूप महत्वाचा होता, पण आता भ्रष्टाचाराची मैत्री करून प्रामाणिकपणा विसरलोय आपण. एवढंच काय, पूर्वी पैसा रुपया सर्वांना माहित होता, पण आता काळा पैसा माहित आहे. किती बदल झालाय. नाही, पण एक गोष्ट तरी आहे ना की आपला भारत स्वतंत्र झालाय, आपल्या हातात आहे सत्ता, आपल्या हातात आहे, भारतीयांच्या हातात आहे. मग असं का होतं? वंदे मातरम म्हटल्यावर ना फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला वंदे मातरम म्हटल्यावर कोणी देशभक्त होत नाही, राष्ट्रभक्त होत नाही, देशप्रेमी होत नाही. ना फक्त स्टेटस लावल्याने, व्हॉट्सअपला हॅपी रिपब्लिक डे, हॅपी इंडिपेंडन्स डे पाठवल्याने कोणी देशभक्त होत नाही. म्हणून स्वतःला एकच प्रश्न विचारून पहा की माझ्याकडे ते सर्व गुण आहेत किंवा माझ्याकडे त्यातला एकच गुण नाही. मग मी देशभक्त आहे का? मग मी देशप्रेमी आहे का? हा एक प्रश्न सगळ्यांना पडायलाच हवा ना. एक ते देशभक्त आहेत जे स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता नेहमी लढत राहतात. एक ते देशभक्त आहेत जे महामारीच्या काळातही कर्तव्यनिष्ठ राहतात. एक ते देशभक्त आहेत जे आपल्याकडून कधीच चुका होऊ नये, कधीच गुन्हा होऊ नये म्हणून नेहमी प्रयत्न करत राहतात. आणि हो, आपल्या सर्वांबरोबर इथे उपस्थित असणारे, आपले भविष्य उज्ज्वल करणारे आपले शिक्षक ते सुद्धा एक देशभक्तच आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, सकाळी येताना सर्वांनीच आपल्या देशाचा देशभक्त म्हणून स्टेटस नक्कीच लावला असेल ना. मग एकदा मनात ही देशभक्ती निभवा, एकदा मनात ही देशभक्ती फुलवा, कारण ज्या दिवशी आपल्या देशाची एक युवा पिढी सुसज्ज होईल,
खऱ्या अर्थाने आपला भारत देश प्रजासत्ताक होईल. त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपला भारत देश प्रजासत्ताक होईल. जाता जाता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. देशभक्तीचा सुगंध दरवळलेला, तिरंग्याच्या रंगात रंगलेला आजचा हा मंगलमय दिवस. आजच्या या मंगलमय पावन दिवसाच्या माननीय कार्यक्रमाचे अध्यक्ष, व्यासपीठावरील प्रमुख अतिथीगण, पूज्य गुरुजनवर्ग व उज्ज्वल भारताचे देशदूत माझ्या विद्यार्थी मित्रांनो, सर्वजण ज्या मंगलमय दिवसाची पाहत होते अतृप्तने वाट, सर्वजण ज्या मंगलमय दिवसाची पाहत होते अतृप्तने वाट, उजाडली आहे आज प्रजासत्ताक दिनाची पहाट. भारत मातेला वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात. आज 26 जानेवारी होय. आज आपण हा दिवस मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करीत आहोत. मित्रांनो, स्वातंत्र्याचे सूर्योदय जरी 15 ऑगस्ट 1947 रोजी झाला असला तर त्या स्वातंत्र्याला आकार देणारा दिवस म्हणजे 26 जानेवारी 1950 होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हातून मूर्त स्वरूपात आलेली राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाली आणि आपला भारत देश लोक प्रजासत्ताक देश बनला. मित्रांनो, आज आपण सर्वजण इथे प्रसन्न मनाने हसत मुखाने बसलेले आहोत. आजचा हा सुवर्णमय दिन पाहण्याचे भाग्य आपणास लाभत आहे. पण या स्वातंत्र्याची कथा फार मोठी आहे हो. जाने कितने मर मिटे नहीं तब हमने आजादी पाई है, जाने कितने मर मिटे नहीं तब हमने आजादी पाई है. गणतंत्र दिवस की लालिमा आज सब पर छाइए, गणतंत्र दिवस की लालिमा आज सब पर छाइए. वीरांचे बलिदान, स्वातंत्र्य सैनिकांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान, महापुरुषांचे महान कार्य यातूनच स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले. मित्रांनो, ज्या महापुरुषांनी क्रांतिकारकांनी या देशासाठी आपले जीवन वेचले, बलिदान दिले, त्या देशासाठी आपण काय करत आहोत? केवळ सोशल मीडियावर, व्हॉट्सअॅपवर प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देणे म्हणजे देशप्रेम नव्हे. तर मित्रांनो, खरी रक्ताची गरज असणारे एखादं रुग्णाला रक्तदान करणे, त्याला जीवनदान देणे हे देखील देशप्रेमच आहे. ठंडी पुरवाई में मीठी मीठी खुशबू, मत पूछो उस खुशबू में होता है कैसा जादू. जादू ऐसा होता है कि हर कोई झूमता रहता है जिस देश में. सुंदर गाणं आहे, टाळ्या वाजवायच्या. Morning.